नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपला अभ्यास आपण जेव्हा करत असतो, हा अभ्यास अधिक चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आपण विविध पद्धतींचा वापर करत असतो. या पद्धती वापरणं म्हणजेच शिक्षणासाठीची वेगवेगळ्या प्रकारे केलेली ही एक प्रकारची धडपडच आहे. ही धडपड करत राहणं, शिकण्यासाठी प्रवृत्त होणं ही खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि एकदा ह्याची आवड लागली की आपल्याला ह्याच्यापासून कोणीही रोखू शकत नाही. या आवडीतूनच आपली प्रगती होते आणि आपण पुढे जातो आणि आपलं शिक्षण अधिक चांगलं होतं. आणि म्हणून निरंतर शिकत राहणं हे फार महत्त्वाचं आहे. चला तर मग आज आपण याच एका वेगळ्या पद्धतीने म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपलं शिक्षण चालू करूया. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या पाठाचा अर्धा भाग बघितला. आता आपण त्याच्या पुढचा राहिलेला भाग बघूया. भाग 2. या भागात आपल्याला युरोपमध्ये इतिहास लेखन परंपरेचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून झालेला विकास बघायचा आहे. हे काही विचारवंत आहेत. या प्रत्येकाचे यातील योगदान आता आपण बघणार आहोत. चला तर मग बघा, युरोपमध्ये इतिहास लेखन परंपरा विकसित होत गेली. या प्राचीन इतिहास लेखनाची बीजे ग्रीक या देशात पेरली गेली असे आपल्याला बघायला मिळते. इतिहास या विषयाला इंग्रजीमध्ये हिस्ट्री म्हणतो, पण मूळ हा शब्द ग्रीक भाषेतील आहे. इसवी सन पूर्व 5व्या शतकात हेरोडोटस नावाचा एक ग्रीक इतिहासकार होऊन गेला. त्याने पहिल्यांदा आपल्या ग्रंथाचे नाव द हिस्ट्रीज असे ठेवले. तेव्हापासून हा शब्द प्रचारात आला असे मानले जाते. युरोपमध्ये खूप पूर्वी सर्व विषय तत्वज्ञान या विषयातच समाविष्ट होते आणि त्याचा तत्वज्ञान म्हणूनच अभ्यास केला जात. नंतर त्यात खूप प्रगती झाली. 18व्या शतकापर्यंत अनेक विद्यापीठात ईश्वरविषयक चर्चा व त्यासंबंधीचे तत्वज्ञान, निसर्गातील घडामोडी यांचा खूप अभ्यास चालत असे. पण नंतर हे चित्र बदलत गेले. 1737 मध्ये जर्मनीतील गॉटिंगेन विद्यापीठात प्रथम इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान मिळाले व अभ्यास सुरू झाला. त्यानंतर जर्मनीतील अनेक विद्यापीठात हा असा अभ्यास सुरू झालेला आपल्याला बघायला मिळतो. चला तर मग आता आपण आपले विचारवंत बघूया. त्यातील पहिले विचारवंत आहेत रेने देकार्त. हे फ्रेंच विचारवंत आहेत. त्यांच्या ग्रंथाचे नाव आहे डिस्कोर्स ऑन द मेथड. हे लक्षात ठेवा. हे आपल्याला नावं लक्षात ठेवणं फार महत्वाचे आहे. विचारवंत आणि त्यांनी लिहिलेले ग्रंथ हे आपल्याला परीक्षेला विचारतात. कारण म्हणून लक्षात ठेवा त्यांच्या ग्रंथाचं नाव काय आहे, डिस्कोर्स ऑन द मेथड. त्यांचे विचार काय आहेत ते असं म्हणतात, इतिहासाचा अभ्यास करताना मिळणाऱ्या कागदपत्रांची विश्वासार्हता तपासणे खूप महत्वाचे आहे. जोपर्यंत एखादी गोष्ट सत्य आहे हे पूर्णपणे सिद्ध होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार करू नये असे विचार रेने देकार्त यांनी मांडलेले आपल्याला बघायला मिळतात. दुसरे विचारवंत आहेत व्हॉल्टेअर. हे पण फ्रेंच विचारवंत आहेत. यांना आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असे म्हटले जाते. विद्यार्थी मित्रांनो, हा महत्वाचा प्रश्न आहे. हा आपल्याला यावर परीक्षेत प्रश्न विचारला जातो. व्हॉल्टेअर यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक म्हटले जाते. कारण लिहा असा पेपरला प्रश्न येऊ शकतो. काय बरं याचं उत्तर आणि काय बरं विचार मांडलेत व्हॉल्टेअर यांनी? त्यांचं म्हणणं असं आहे की इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा कशा होत्या, त्यावेळेचे व्यापार कसे चालत, आर्थिक व्यवस्था कशी होती, शेती कशी काय बरं करत असतील ती लोक, इत्यादी गोष्टींचाही विचार करणं आवश्यक आहे. म्हणजे थोडक्यात व्हॉल्टेअर यांना असं म्हणायचं की इतिहास म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर राज्ये, त्यांनी केलेली युद्ध, त्या युद्धात झालेल्या घडामोडी, हार जीत ह्याचाच जास्त करून अभ्यास केला जातो.
पण इतिहास म्हणजे हा फक्त तेवढाच नाहीये. तर इतिहास म्हणजे गतकाळात घडून गेलेल्या मानवी समाजांच्या परंपरा, त्यांचे व्यापार, आर्थिक व्यवस्था, त्या काळातल्या शेती, शेतीत मधलं तंत्रज्ञान कसं असेल ह्याचाही अभ्यास केला गेला पाहिजे. म्हणजे आधुनिक इतिहासामध्ये इतिहासाची व्याप्ती वाढली पाहिजे हा पहिला विचार व्हॉल्टेअर यांनी मांडलेला आहे आणि तो इथे बघायला मिळतो. म्हणून व्हॉल्टेअर यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे म्हटले जाते. पुढे बघूया. लिओपॉल्ड व्हॉन रांके हे जर्मन विचारवंत आहेत. द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथांमध्ये त्यांच्या लेखांचे संकलन आपल्याला बघायला मिळते. त्यांचे विचार असे आहेत की मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्वाची आहे. ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्र आणि दस्तऐवज यांचा आपण कसून शोध घेतला पाहिजे असं यांनी म्हटलेलं आहे. आणि पुढे ते असं फार महत्वाचं आहे, ते म्हणतायत की इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर त्यांनी टीका केलेली आहे. इतिहासामध्ये काल्पनिकतेला अजिबात महत्व देता कामा नये असं रांके यांनी प्रतिपादन केलेलं आहे. यांनी असं म्हटलेलं आहे, हे आपल्याला बघायला मिळत आहे. पुढे जाऊया. पुढचे आपले विचारवंत आहेत, त्यांचं नाव आहे जॉर्ज विल्यम फेडरिक हेगेल. हे जर्मन विचारवंत आहेत. यांनी स्वतः लिहिलेल्या ग्रंथाचं नाव आहे रिझन इन हिस्ट्री आणि एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस या ग्रंथात त्यांचे काही लेख आपल्याला वाचायला मिळतात. त्यांचं म्हणणं काय आहे, इतिहासातील घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो. त्याचबरोबर इतिहासाची मांडणी इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यांनुसार बदलत जाणे स्वाभाविक असते असं म्हणणं जॉर्ज हेगेल यांनी मांडलेलं आहे. आता त्यांना नेमकं काय म्हणायचंय बघा. त्यांनी असं वरती म्हटलंय की इतिहासातील घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शवतात. म्हणजे काय, मानवी जीवनामध्ये मानवाच्या उत्क्रांतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रगतीचे टप्पे झालेले आहेत. उदाहरणार्थ आपण बघूया की पहिले मानव कच्चे अन्न खात होता. कालांतराने त्याला कधीतरी अन्न शिजवून खाल्लं की ते अधिक रुचकर लागतं हे कळलं असेल. त्यानंतरच्या काळामध्ये त्याला शेतीचा शोध लागला असेल. मग शेतामधून आपल्याला अन्नधान्य मिळतं आणि ते पण आपण शिजवून खाऊ शकतो याचा त्याला शोध लागला. म्हणजे ही टप्पे आहेत प्रगतीचे. तर या टप्प्यांचा आपण अभ्यास केला गेला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर ते म्हणतात की या प्रत्येक वेळी संशोधनामुळे जे जे पुरावे आपल्याला समोर येतात त्यामुळे आधीच्या मिळालेल्या माहितीत बदल होऊ शकतो आणि हे झालेले बदल आपण स्वीकारले पाहिजेत असं त्यांचं म्हणणं आहे. ह्याच बरोबर त्यांनी द्वंद्ववाद एक सिद्धांत मांडलेला आहे. द्वंद्ववाद म्हणजे काय, त्यांचं असं म्हणणं आहे की कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी दोन विरोधी प्रकारात करावी लागते. त्याशिवाय माणसाच्या मनाला त्या घटनेचं आकलन होत नाही. म्हणजे उदाहरणार्थ एखादी गोष्ट खरी की खोटी, चांगली की वाईट ह्याच्यामध्ये थोडा वाद होणं अपेक्षित आहे. वाद म्हणजे चांगल्या अर्थाने वाद, भांडण या अर्थाने वाद नाही म्हटलंय. की कुठलीही गोष्ट जेव्हा अशी दोन विचारांनी एकत्र येऊन गटातली लोक काम करतात, एका गटाचं म्हणणं असतं नाही हे बरोबर आहे, एका गटाचं म्हणणं नाही हे चूक आहे, तेव्हा खरं म्हणणारा गट खरं कसं हे सिद्ध करण्यासाठी संशोधन करतो. तर खोटं म्हणणारा गट हा खोटं कसं आहे हे सिद्ध करण्यासाठी संशोधन करतो आणि या दोघांच्याही संशोधनातून एक चांगलं सार बाहेर येतं आणि ते जे सार बाहेर येतं त्याच्यातून एक आपल्याला एक वेगळी माहिती उपलब्ध होते आणि ही जी तर्काधिष्ठित माहिती आपल्याला उपलब्ध होते ते म्हणजे इतिहास असं हेगेल यांनी म्हटलेलं आहे आणि त्याला त्यांनी द्वंद्ववाद असं म्हटलेलं आहे. पुढे जाऊया. पुढे आहेत कार्ल मार्क्स. फार महत्वाचे विचारवंत आहेत हे 19व्या शतकातले, ज्यांनी मांडलेल्या त्यांच्या विचारांमुळे 19व्या शतकात खूप मोठे बदल झालेले आपल्याला बघायला मिळतात. काय म्हणणं आहे त्यांचं बघा. इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. माणसा माणसांमधील नातेसंबंध
त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर अवलंबून असतात. समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत. त्यातून समाजाची वर्गवार आधारित विषम विभागणी होऊन वर्ग संघर्ष निर्माण होतो. मानवी इतिहास अशा वर्ग संघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादनाची साधने असतात तो इतर वर्गाचे आर्थिक शोषण करतो आणि या सगळ्याचा अभ्यास करणं या वर्ग संघर्षाचा अभ्यास करणं म्हणजे इतिहासाचा अभ्यास करणं असं कार्ल मार्क्स यांचं म्हणणं आहे. बघा म्हणजे की त्यांनी काय म्हटलंय, त्यांनी म्हटलंय की समाजामध्ये दोन वर्ग असतात, एक आहेरे गट आणि एक नाहिरे गट. आता आहेरे गट म्हणजे काय, तर ज्या गटामध्ये श्रीमंत लोक, राजे, सरदार, उमराव, भांडवलदार, कारखानदार यांचा समावेश आहे. तर नाहिरे गट म्हणजे श्रमिक वर्ग, कामगार वर्ग, शेतकरी वर्ग, कष्टकरी वर्ग यांचा आहे. उत्पादन साधनांची मालकी आहेरे गटाकडे असते, त्यांच्याकडून नाहिरे गटाचे शोषण होते. म्हणजे दोन वर्ग होतात आणि या दोन वर्गांमध्ये मग संघर्ष निर्माण होतो आणि या संघर्षाचा अभ्यास करणं म्हणजे इतिहासाचा अभ्यास करणं असं कार्ल मार्क्स यांनी मांडलेलं आहे. त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ आहे दास कॅपिटल. आता आपण बघणार आहोत मायकेल फुको हे फ्रेंच विचारवंत आहेत. यांच्या ग्रंथाचे नाव आहे आर्किओलॉजी ऑफ नॉलेज. त्यांचे विचार काय आहेत, ते असं म्हणतात की इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धतच मुळात चुकीची आहे असं ते म्हणतात. पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नाहीये, तर भूतकाळामधील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे ह्याकडे त्यांनी लक्ष दिलेलं आहे. इतिहासातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देणे हे फार महत्वाचे आहे असं त्यांचं म्हणणं आहे. जे आपण मगाशी म्हटलं तेच थोडक्यात थोडं वेगळ्या भाषेत त्यांनी म्हटलेलं आहे की इतिहासामध्ये घडून गेलेले जे टप्पे आहेत म्हणजे थोडक्यात स्थित्यंतर जी झालेली आहेत ती स्थित्यंतर कशी झाली ह्याचं स्पष्टीकरण शोधलं पाहिजे इतिहासामध्ये असं मायकेल फुको यांचं म्हणणं आहे. या व्यतिरिक्त मायकेल फुको यांनी अजून एक फार महत्वाचा विचार पुढे मांडलाय, तो म्हणजे पूर्वी इतिहासात कधीही विचारात न घेतलेल्या काही गोष्टींचा अभ्यास इतिहासात केला गेला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. कोणत्या, तर माणसाची मनोवृत्ती, त्यानंतर वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था यासारख्या विषयांचाही इतिहासामध्ये अभ्यास केला गेला पाहिजे असं मायकेल फुको यांनी प्रतिपादन केलेलं आहे. एनल्स प्रणाली. एनल्स प्रणालीचं श्रेय फ्रेंच इतिहासकारांकडे जातं. काय म्हटलंय त्यांनी एनल्स प्रणालीमध्ये, त्यांचं असं म्हणणं आहे इतिहासाचा अभ्यास हा फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते आणि त्या अनुषंगाने झालेलं राजकारण, मुत्सद्देगिरी, त्यांच्यात झालेली युद्धे ह्याच्यावरच केंद्रित न करता त्या काळातील हवामान कसे होते, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधनं, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता या विषयांचाही अभ्यास केला गेला पाहिजे. असा अभ्यास करणं म्हणजे आधुनिक इतिहासाचा अभ्यास करणं असा विचार एनल्स प्रणालीने मांडलेला आहे. आणि याचं संपूर्ण श्रेय कोणाकडे जातं, मी मगाशीच म्हटलं तर फ्रेंच इतिहासकारांकडे जातं. स्त्रीवादी इतिहास लेखन. तर स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना. ह्याच्यात सगळ्यात महत्वाचं आहे सीमा द बोवा या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका स्पष्ट केलेली आपल्याला बघायला मिळते. त्यांचं असं म्हणणं आहे की स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबरच इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुष प्रधान संस्कृती किंवा पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार झाला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत असलेले अनेक प्रश्न, मग नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन, स्त्रियांसाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य अशा विविध पैलूंचा अभ्यास इतिहासाच्या दृष्टिकोनातून झाला पाहिजे, तो केला पाहिजे आणि ह्याची सुरुवात सीमा द बुआ यांनी केली. याला म्हटलंय स्त्रीवादी इतिहास लेखन. सारांश. आता आपण सारांश
थोडक्यात आतापर्यंत आपण काय बघितलं या पाठामध्ये? तर इतिहासाचा अभ्यास करताना मिळालेले कागदपत्र, दस्तऐवज यांचा कसून शोध घेतला गेला पाहिजे. मानवी जीवनातील विकासाचे टप्पे, स्थित्यंतर याचाही सखोल अभ्यास केला गेला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आधुनिक इतिहासाच्या अभ्यासात साहित्य, स्थापत्य, शिल्पकला, चित्रकला, संगीतकला, नृत्यकला, नाट्यकला, चित्रपट निर्मिती, दूरदर्शन यांसारख्या विविध विषयांचे स्वतंत्र इतिहास लिहिले जाऊ लागले. आता याचाच अभ्यास आपण पुढे करणार आहोत. तुम्हाला हा आणि ह्याच्या आधीचा व्हिडिओ बघून पहिला पाठ समजला असेल. हे व्हिडिओ तुम्ही परत परत बघा, ज्याच्याने तुम्हाला हा पहिला पाठ समजायला अधिक सोपा जाईल. हे पाठ घरी सतत वाचा, हे माझे व्हिडिओ तुम्ही सतत बघा. ह्याच्यातून तुम्हाला जास्त सराव होईल. युरोपमधील हे जे विचारवंत आहेत ह्यांचे विचार हे तुम्हाला समजायला सोपं जाईल. इयत्ता 9वी ते 12वीच्या विज्ञान विषयाच्या संबंधाने श्री आदित्य तांबे यांचे ही व्हिडिओ, त्याची लिंक मी माझ्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते आहे. ते तुम्ही बघावे, त्याचाही तुम्ही लाभ घ्यावा. धन्यवाद. तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ निश्चित आवडला असेल, मला खात्री आहे त्याबद्दल. हे व्हिडिओ तुम्ही सतत बघा, त्या संबंधाने पुस्तकामध्ये असलेले पाठ वाचा, धड्याच्या खालचे असलेले स्वाध्याय सोडवण्याचा प्रयत्न करा. ह्याच्याने तुमचा चांगला अभ्यास होईल. तुम्हाला माझा व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत माझा हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा, शेअर करा. धन्यवाद.